नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता उभा आहे तो शेवंतीचा धुपकली व्हाईट नावाच्या नवीन व्हरायटीचा प्लॉट आहे. खरं तर तुम्हाला आठवत असेल, महाराष्ट्र माझावर या अगोदर देखील आपण शेवंतीच्या फुलाच्या संदर्भातला व्हिडिओ केला होता. खरं तर ही शेवंतीची शेती ही अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये वरदान ठरणारी शेती आहे. कारण पूर्वी कधीतरी माळ्याच्या शेतामध्ये लावली जाणारी शेवंती आज व्यापारी पीक म्हणून त्या ठिकाणी झेंडूसोबत अनेक भागामध्ये त्या ठिकाणी त्याची लागवड वाढताना दिसते. खरं तर दर सातत्यानं मिळणं, दरामध्ये विनाकारणचा कमी रेट न येणं आणि एक ॲव्हरेज कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 150-200 पर्यंतचा रेट सतत शेतकऱ्याला मिळणं आणि त्यातून शेतकऱ्याचा एकरी खर्च वजा चांगल्या पद्धतीचा नफा होणं, यातून खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आता हळूहळू शेवंतीच्या शेतीकडे यायला लागलाय. शेवंतीचं फूल, त्याची मागणी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बारमाही अशा पद्धतीच्या आहे. अनेक पद्धतीच्या नवनवीन व्हरायट्या देखील शेवंतीच्या संदर्भातल्या त्या ठिकाणी मार्केटमध्ये आहेत. परंतु असं असताना त्या ठिकाणी उन्हाळ्याच्या बाबतीमध्ये मात्र ह्या शेवंतीच्या फुलाच्या बाबतीत थोडीशी अडचण बाजारामध्ये व्यापाऱ्यांनाही होती आणि शेतकऱ्यांना देखील ते पिकवताना होती. कारण हे शेवंतीचं फूल, तुम्ही जर ही जी फुलं बघितली, कुठलीही शेवंतीची जात घ्या, अतिशय नाजूक, अतिशय देखणं, अतिशय कोमल फुल आहे. आणि मग जिथं देखणा पण आहे तिथं धोका आहे की त्याला उन्हाळ्याचं टेम्परेचर अजिबात सोसत नाही, त्याच्या पाकळ्या करपायचं काम त्या ठिकाणी होतं. आणि मग अशा वेळेला कुठंतरी उन्हाळ्याच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या हातामध्ये एक उन्हाळ्याच्या टेम्परेचरला टिकणारी व्हरायटी देणं जास्त गरजेचं होतं. ते काम खरं तर अशा पद्धतीनं धुपकली व्हाईट नावाच्या व्हरायटीनं केलंय. ही नवीन आलेली व्हरायटी नेमकी कशी आहे, त्याची लागवड कशी, त्याचं नियोजन कसं, ते कुठल्या हंगामात चालते, दर काय, त्याची फुलांची वैशिष्ट्य काय, ह्या सगळ्या गोष्टी खरं तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बोलायच्यात. आणि ते बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः विकास नलवडे सर आहेत. खरं तर विकास नलवडे सरांशी आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून बोललोय. खरं तर ही शेवंतीची गोष्ट सांगत असताना या शेवंतीच्या गोष्टीच्या पोटामध्ये विकास सर तुमची देखील गोष्ट आहे. कारण ही शेवंतीची शेती आपल्या भागामध्ये आणण्यामध्ये आणि शेवंतीच्या अनेक व्हरायट्या बाजारामध्ये देण्यामध्ये कर्ता पुरुष म्हणून किंवा निर्माता म्हणून खरं तर तुमचा खूप मोठा वाटा आहे. मग सेंट व्हाईट असतील, पूर्वा व्हाईट असतील किंवा श्रावणी येलो असतील, अशा अनेक असंख्य व्हरायटी आहेत. ज्या व्हरायट्यामध्ये तुम्ही सातत्यानं खरं तर शेवंतीमध्ये प्रयोग करत गेलाय. नवनवीन व्हरायट्या शेवंतीच्या बाजारामध्ये देणारा माणूस म्हणून खरं तर विकास सरांची ओळख आहे. आणि त्याच विकास नलवडे सरांनी आता धुपकली व्हाईट नावाची व्हरायटी ही उन्हाळ्याची खास व्हरायटी म्हणून आणली आहे, ज्याची फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये लागवडी करून उद्या जी उन्हाळ्यामध्ये फुलं येणार आहे ती त्या उन्हाळ्याच्या टेम्परेचरला टिकली पाहिजेत आणि बाजारामध्ये चालली पाहिजेत. हे होत असताना त्यामधलं वजन वाढ याची काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यामधले फुटवा, फुलसंख्या, कळ्यांची संख्या याची काळजी घेतली पाहिजे. त्या हिशोबाने खरं तर ही व्हरायटी कंपनीनं या बनवल्या, तयार केले. त्या संदर्भात ह्या व्हरायट्याबद्दलची अगदीची माहिती खरं तर मला तुमच्याकडून घ्यायची आहे. या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आणि खरं तर बाजाराला असंख्य व्हरायट्या देणारा माणूस म्हणून खरं तर विकास नलवडे आणि विकास हायटेक नर्सरीची ओळख खरं तर सर्वांना आहे. आज पुन्हा एकदा तीच विकास हायटेक नर्सरी शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्याच्या काळामध्ये धावून जाते आणि अशा पद्धतीनं धुपकली व्हाईट नावाची व्हरायटी शेतकऱ्याच्या हातामध्ये देत आहात. तर या धुपकली व्हाईटबद्दल काय सांगा? खरं तर अविनाशजी, आपण आपलं स्वप्नच हे आहे की शेतकऱ्यांना नवीन नवीन व्हरायटी निर्माण करून देणं, शेतकऱ्यांना समृद्ध करणं आणि त्यांना जास्तीचा नफा मिळवायला आपण त्यांना नवीन चांगली संधी आणणं. तर त्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या गरजा ओळखतोय. शेतकऱ्यांना नक्की अडचणी काय आहेत, प्रॉब्लेम काय आहेत, की त्यांना शेती पिकवताना त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे याचा अभ्यास करतोय. आणि त्याच पद्धतीनं व्यापारात नक्की मार्केटला काय पाहिजे, मार्केटमध्ये नक्की कशी व्हरायटी चालेल, हे ह्या दोन्हीचा अभ्यास करून आपण शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या दृष्टीनं काही व्हरायटी आपण द्यायचा प्रयत्न करतोय. खरं तर अविनाशजी, आपल्याला शेवंतीबद्दल बोलायचं म्हटलं तर गेल्या 5-7 वर्षाचा इतिहास आपल्याला बघावा लागेल. तर गेल्या 7-8 वर्षात आम्ही जर्मनी, इटली, बऱ्याच बाहेरच्या देशात गेलो आणि अनेक R&Dला व्हिजिट केली आणि तिथून बऱ्याच ट्रायल व्हरायटी आपण भारतात आणल्या आणि वेगवेगळ्या भागात दिल्या. आणि त्यातनं असा अभ्यास आला लक्षात की याच्या पूर्वी ज्या शेवंतीच्या देशी वाण होते त्याला एप्रिल-मेला लागवडी व्हायच्या, 5 महिने लागायचे आणि 5 महिन्यानंतर ठराविक दसरा, दिवाळी ह्या एका मार्कशीट ह्या एका वेळेपुरतं आपल्याला फुल मार्केटला यायचं. पण शेवंती या फुलाची मागणी वर्षभर मार्केटला लागायचं फुल, आणि वर्षभर काय फुल मार्केटला मिळायचं नाही. आणि ह्या हायब्रिड व्हरायटी आपण इम्पोर्ट केल्या, आणल्या आणि मार्केटला दिल्या. त्यात आपण पूर्वा व्हाईट, सानवी येलो, भक्ती ब्रॉन्झ आणि आपली समृद्धी व्हाईट ह्या व्हरायट्या, ऐश्वर्या येलो ह्या व्हरायट्या आज बऱ्याच शेतकऱ्यांच्या आवडत्या व्हरायटी झाल्या. तसेच मार्केटमध्ये व्यापाऱ्यांच्या सुद्धा त्या आवडत्या व्हरायटी झाल्या. आणि यात बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉफिट रेशो वाढला, नफा वाढला, उत्पादन वाढलं आणि शेतकरी ह्या शेवंती या पिकावर फिदा झाला. शेवंती या पिकावर त्यांचं प्रेम बसलं आणि भरपूर शेतकरी शेवंती या पिकाच्या नादी लागला. आणि
शेती जास्तीत जास्त पिकवायला लागला. गेल्या 7-8 वर्षातला आपण जर आलेख बघितला तर गेल्या 2-3 वर्षात शेवंती हे पीक आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि त्याला मोठा वाटा बघितला तर आपण ह्या गेल्या 4-5 वर्षात दिलेल्या ह्या 6-7 व्हरायटी आहेत आणि या व्हरायट्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा वाढला. तसेच व्यापाऱ्यांना पण ज्या पिरियडला पाहिजे त्या पिरियडला ती शेवंतीची फुलं मिळाली, त्यामुळे त्यांना पण विक्री करताना मजा आली आणि शेतकऱ्यांना चांगला नफा मिळाल्यामुळे त्यांना पण शेवंतीचं पीक करायला मजा यायला लागली. तर हे करत असताना सगळ्यात मोठी परत अडचण दिसायला लागली की एप्रिल मे जूनला वर्षभर शेवंती येत होती, मार्केटला जात पण होती, पण एप्रिल मे जूनला शेवंती जर मार्केटला पाठवायला लागलो तर त्या टेम्परेचरमध्ये शेवंतीचं फुल खराब व्हायला लागलं, पाकळी करपायला लागली आणि मे जूनला रेट 200-250 वर जायला लागला, पण शेतकऱ्याचा माल मार्केटला जायना. कारण माल का नसायचा तर ते पाकळी करपायची. शेतकरी प्रयत्न तर करत होता लागवड करायचा, पण त्याला अपेक्षित उत्पादन मिळत नव्हतं, पाकळी करपायची, फुलाची क्वालिटी मार्केटला जात नव्हती. त्यामुळं आपल्याला त्या गोष्टीची गरज वाटली आणि मग आपण परत त्याचा शोध चालू केला आणि खूप अभ्यास करता 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 ट्रायल घेता 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 आपल्याला धूपकली व्हाईट ही व्हरायटी आपण मिळवली. आणि ह्या व्हरायटीचं आता खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला ज्या वेळेला एप्रिल मेच्या टेम्परेचरला पाकळी करपते, मार्केटला माल चांगल्या परिस्थितीत जात नाही, रेट चांगला आहे पण उत्पादन शेतकऱ्यांना माल तिथं पाठवता येत नाही, अशा परिस्थितीत ही व्हरायटी सोनं झाली. आणि ह्या व्हरायटीनं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा पांढरा शुभ्र कलर, दुसरं साईज फुलाची मोठी आणि उत्पादन भरपूर, कळींची संख्या भरपूर. ह्या वैशिष्ट्यामुळं ही व्हरायटी लवकरच शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची आवडती व्हरायटी होईल यात तीळ मात्र शंका नाही. अगदी. आणि खरं तर नावातच त्याच्या ह्याची वैशिष्ट्य आहे, कारण धूपकली म्हणजे उन्हाळ्यामध्ये देखील टिकून राहणारी आणि दुसऱ्या बाजूला त्याचं पुढं नाव अजून तुम्ही व्हाईट दिलंय, म्हणजे धूपकली व्हाईट, उन्हाळ्यामध्ये टिकून राहणारी पांढरी शुभ्र असलेली व्हरायटी, म्हणून खरं तर ही धूपकली व्हाईट नावाची शेवंती खरं तर मार्केटमध्ये ओळखलं जाईल. खरं तर मी महाराष्ट्र माझावर याच्या अगोदर देखील त्या ठिकाणी शेवंतीच्या संदर्भामध्ये व्हिडिओ केलेत. शेवंतीची शेती परवडती कशी, शेवंतीकडे शेतकऱ्यांनी वळायला कशी हरकत नाही, या संदर्भामध्ये आपण बोललोय. परंतु हे सगळं होत असताना शेतकऱ्याला त्या वेळेला योग्य पद्धतीच्या व्हरायट्या मिळणं आणि त्याला लाभ होणं ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी असते. त्या मला सांगा की थोड्याशा इतर अनेक व्हरायट्या बाजारामध्ये आज शेवंतीच्या आहेत, त्यामध्ये जर धूपकलीची निवड करायची असेल तर शेतकऱ्यांना या उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरला टिकणाऱ्या व्हरायटी सोबतच त्याला काही इतरचे बेनिफिट्स होणार आहेत का, म्हणजे उंची वाढ फुटव्यामध्ये काय, कळ्यांच्या संख्येमध्ये काय, रोगराईचं कसं, त्या एकूण नियोजनाबद्दल काय सांगाल? तर शेवंतीच्या बाबतीत खरं तर सगळ्यात महत्वाचं की लागवडीचा पिरियड हा शेवंती या पिकातला सगळ्यात मोठा गाभा आहे. आणि तो लागवडीचा पिरियड कसा निवडायचा, ऍक्च्युली एक शेवंतीचं पीक हेच जर जानेवारी फेब्रुवारीत लावलं आणि तेच एप्रिल मेला लावलं तर तफावत मोठी असते उत्पादनात आणि वाढ उंची फुटव्यात. तर ह्याचा पिरियड गाठणं महत्वाचं आहे. दोन गोष्टी आपल्याला सगळ्यात महत्वाच्या आहेत की एखाद्या व्हरायटीला वाढ उंची फुटवा पण मिळाला पाहिजे, त्याला उत्पादन पण चांगलं मिळालं पाहिजे आणि ती बरोबर मार्केटला योग्य हंगामात, ज्या हंगामात रेट चांगला मिळतोय त्या हंगामात ती मार्केटला पाठवता आली पाहिजे किंवा उपलब्ध ठेवता आली पाहिजे. त्या दृष्टीने विचार केला तर आज धूपकली व्हाईट ही व्हरायटी जर तुम्ही फेब्रुवारी मार्च ह्या 2 महिन्यात लागवड केली तर हिला वाढ उंची फुटवा जास्त मिळणार आहे, फुलकळींची संख्या जादा मिळणार आहे आणि एकंदरीत उत्पादन सगळ्यात मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. आणि त्यामुळं उत्पादनाचा एक आपण पिरियड गाठतोयच, त्याचबरोबर मे जूनचा रेटचा बी टप्पा गाठणार आहे. आणि रेटचा पिरियड आणि लागवडीचा राईट पिरियड ह्या दोन्हीचं जर तुम्ही यमक जुळवलं तर 100 निश्चितच शेतकऱ्यांना अतिशय चांगला फायदा होईल. खरं तर तुमच्याच ह्यापूर्वी देखील पूर्वा व्हाईट, सेंट व्हाईट नावाच्या व्हरायट्या मार्केटमध्ये आहेत, तर त्याच्यापेक्षा ही वेगळी काय व्हरायटी आणि काय वेगळं पण देते? कारण शेतकरी विचार करणार लागवड करत असताना की साहेब आम्ही तुमच्या पूर्वी ह्या व्हरायटी आम्ही लागवड करतोयच, पण ह्याच्यापेक्षा ह्याच्या फुलामध्ये वेगळं पण काय आहे? ही जरा थोडीशी मला ह्याचं फुल दिसताना सुद्धा तुमची पलीकडे शेजारी पूर्वा व्हाईट आहे, पलीकडे सेंट व्हाईट आहे, ह्याच्यापेक्षा ही थोडीशी जास्त शुभ्र पांढरे दिसते. तर त्याचं मार्केटला काय म्हणणं आहे? मार्केटला असं चालतं पूर का ह्याला जास्त मागणी आहे, त्याबद्दल काय सांगाल? कारण शेतकरी मार्केटचा विचार करतोय. अगदी अविनाशजी, ह्यात खरं तर सांगायला गेलं तर आपण याच्यापूर्वी पूर्व व्हाईट भरपूर मार्केटला दिली, तसेच आपले सानवी येलो, समृद्धी येलो, समृद्धी व्हाईट ह्या व्हरायट्या दिल्या मार्केटला आणि शेतकऱ्यांनी चांगला पैसा पण कमवला, उत्पादन पण चांगलं घेतलं. पण सगळ्यात मोठं खासियत काय आहे की शेवंतीचा ह्याच्या पूर्वी आपण सेंट व्हाईट असेल, पौर्णिमा व्हाईट असेल, पेपर व्हाईट असेल, राजा व्हाईट असेल, ह्या व्हरायट्या 5 ते 6 महिने घ्यायच्या एप्रिल महिन्यात
मे महिन्यात लागवड केली की हम्म. आणि आपण त्या तुलनेत जी भाग्यश्री म्हणजेच पूर्वा व्हाईट आणली हम्म. ती व्हरायटी 2.5-3 महिन्यात चालू व्हायला लागली हम्म. आणि 3-3.5 महिन्यात चालू झाल्यामुळं आपल्याला शेतकऱ्यांना आर्लीचं पीक हम्म. आणि जास्त पैसे मिळवून देणारं पीक हम्म. असं झालं. हम्म. मग त्याच्यात आणि ह्याच्यात जर फरक बघायला गेलो हम्म. तर त्या तुलनेत ही व्हरायटी हम्म. लवकर चालू होणारी व्हरायटी आहे. हम्म. पहिली गोष्ट. हम्म. दुसरी गोष्ट, कळींची संख्या आणि उत्पादनाला अतिशय जबरदस्त आहे. हम्म. फुलाची साईज पाहायला गेलो तर साईज मोठी आहे, हम्म. कलर पांढरा शुभ्र आहे हम्म. आणि उत्पादन भरपूर आहे. हम्म. तसंच ते एप्रिल मेच्या टेम्परेचरला अतिशय चांगल्या पद्धतीने जाणार आहे. हम्म. ज्या वेळेला कुठलीच शेवंती मार्केटला जाणार नाही हम्म. मे जूनला, हम्म. त्या पिरियडला ही व्हरायटी आपली मार्केटला जाणार आहे. हम्म. त्यामुळे शेतकऱ्यांना हे अतिशय चांगला पैसे कमवायची, नफा कमवायची मोठी संधी निर्माण झालेली आहे. खरं तर ह्या व्हरायटीचा लागवड ते येण्यापर्यंतचा कालावधी काय, कसा सांगता येईल? तो कालावधी किती दिवसामध्ये ही व्हरायटी कुठल्या महिन्यामध्ये लावली तर कशी चालू होते आणि कुठल्या महिन्यामध्ये लावावी आणि मग त्याचं त्याला उत्पन्न घेता येईल शेतकऱ्यांना? तर शेवंतीचं 2 विषय आहेत. ती वेगवेगळ्या क्लायमेटला च्या दृष्टीनं तिचा पिरियड कमी जास्त असतो. उदाहरणार्थ एकच वेळ आहे की आज फेब्रुवारी महिना आहे, तर फेब्रुवारी महिन्यात जर तुम्ही बेंगलोर एरियात जर लागवड केली तर लवकर लागवड चालू होणार. त्याच्या आत्ता महाराष्ट्रात लागवड केली तर आपण ती 15 दिवस लेट चालू होणार आणि हीच राजस्थानमध्ये लागवड केली तर अजून 15 दिवस लेट चालू होणार. तर हे आपण दक्षिणायन उत्तरायण म्हणतो, सूर्याचा दिवस मोठा बारका म्हणतो आणि तो वेगवेगळ्या भागात वेगवेगळा राहतो आणि त्याचा परिणाम बरोबर शेवंतीच्या कमी जास्त दिवसाच्या पिरियडवर राहतो. तर तसंच बघायला गेलं तर आत्ता फेब्रुवारी आणि मार्च ह्या महिन्यात जर धुपकली व्हाईट लागवड केली तर बरोबर 3 महिन्यात ही व्हरायटी चालू होणार आणि मे जूनला अतिशय चांगल्या पद्धतीने मार्केटला ही जाणार. ही एक चांगली गोष्ट आहे. दुसरी, हीच व्हरायटी जर आपण मे जून महिन्यात लावली तर आपल्याला हिला चालू व्हायचा पिरियड 3.5 महिन्यावर जाईल आणि त्यावेळेला फुलकळींची संख्या पण चांगली भेटेल, उत्पादन पण चांगलं मिळेल. पण ज्या पिरियडला रेट जास्त आहे त्या पिरियडला ही व्हरायटी जर आपल्याला पाठवायची असेल तर फेब्रुवारी आणि मार्च हे पिरियड अतिशय उत्कृष्ट असेल. म्हणजे तो बाजारात इतर ज्या वेळेला इतर कुठल्याच शेवंतीच्या व्हरायट्या बाजारामध्ये उन्हामुळे दम खात नसल्यामुळं, शेतकऱ्याच्या हातामध्ये व्हरायटी टिकत नसल्यामुळं आणि मार्केटला त्या काळामध्ये पुरवठा कमी असल्यामुळे दर जास्त असल्यामुळं तो काळ साधून जर मला वाटतं ही अशा पद्धतीनं तुमची धुपकली व्हाईट जर पाठवली जी उन्हाळ्यामध्ये तगडे आहे, फुल देखणं असल्यामुळे मार्केटला तगडे, या दोन्हीचा संगम साधून शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा पैसा साधारण ह्या व्हरायटीच्या लागवडीतून त्या ठिकाणी होऊ शकतो, हा तुमचा अंदाज आहे. खरं तर लागवडीचं अंतर, एकरी किती रोपं लागली पाहिजे, त्यांनी पाण्याचं नियोजन उन्हाळ्यामध्ये कसं असलं पाहिजे ह्या व्हरायटीमध्ये? तर ॲक्च्युली उन्हाळी पीक असलं तर कोणतंही पीक असू दे मल्चिंग पेपर करणं अतिशय गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांचा मला प्रश्न असतोय की ह्या व्हरायटीला मल्चिंगची गरज आहे का? तर व्हरायटीला मल्चिंगची गरज असं नाही. जर आपण टेम्परेचरला जर पीक कोणतंही घेत असो तर वरच्या लेअरमध्ये मुळी येणार असते. वरच्या लेअरमध्ये मुळी जर टेम्परेचर जादा असलं, माती जर वरची जर गरम झाली, तापली तर मुळी जळू शकते किंवा वरच्या लेअरमध्ये मुळींची संख्या वाढणार नाही, पांढरी मुळी वाढणार नाही. तर त्यासाठी मल्चिंग पेपरची आत सावली असणं गरजेचं आहे. त्यामुळं जमीन तापणार नाही आणि वरच्या लेअरमध्ये पांढऱ्या मुळींची संख्या जादा राहील, परिणामी ह्या पिकाला त्याचा जादा फायदा होईल. तर मल्चिंग पेपर करावं. शेवंती हे पीक चालू व्हायला 3 महिने आणि तिथून पुढे 3 महिने चालणार आहे. ते 5 ते 6 महिन्याचं पीक असल्यामुळं शेणखत मोठ्या प्रमाणात घालावं शेतकऱ्यांनी. तसंच पाण्याचं प्रमाण, टेम्परेचर किती आणि आपल्या झाडाचा किती वाढ आहे, किती बाष्पीभवनाचा वेग आहे, आपल्या पानातनं किती बाष्पीभवन होणार आहे त्याच्यावर आपण ठेवावं. वापसा कंडिशनला पीक ठेवावं. पाणी भरपूर द्या. कमी पडलेलं पाणी शेवंतीला चालत नाही. जास्त झालं तर असं काय फरक मोठा पडत नाही. तसं शेवंती हे पीक दाढ समजलं जातं, कठीण समजलं जातं. आणि 2 बेडमधलं अंतर 5 फूट ठेवा आणि एका बेडला 2 लाईनी लावल्या पाहिजेत आणि 2 लाईनीमध्ये 2 रोपामधलं अंतर ही 1.25 फूट असायला पाहिजे आणि एकरी 14-15 हजार रोपं लागायला पाहिजेत. हे फेब्रुवारी आणि मार्च ह्या 2 महिन्याबद्दल आपण बोलतोय. हीच लागवड जर मे जूनला करायची असेल तर मात्र रोपांची संख्या कमी बसवली पाहिजे. म्हणजेच 2च लाईनी लावा, पण त्यावेळेला 2.25-2 फूट अंतर 2 रोपांमधलं ठेवा. खरं तर या शेवंती पिकावरचं एकूण रोगांचा अटॅक काय, कसा होतो, त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि धुपकली उद्या उन्हाळ्यामध्ये लावायची आहे, हाय टेम्परेचर लावायचे आहे, सुदैवाने त्या काळात वातावरण थोडंसं कोरडं असतं, परंतु काही तसे अटॅक आहेत का आणि त्याच्यावर काय उपाययोजना आहेत का साधारण? तर उन्हाळ्यात हे पीक लावत गेलो तर याला बोंड अळीची जी आहे ती होण्याची शक्यता असते. ती ज्यावेळेला कळींची संख्या वाढते त्यावेळेला बोंड अळीचे औषध आपण फवारलं पाहिजे. तसंच याला
काळा मवा हा येतो. मव्यावर आपल्याला औषधं घेतली पाहिजेत. त्याचप्रमाणे बाकीचं बुरशीजन्य रोग ह्याला खूप कमी आहेत. थ्रिप्स माइट्स पांढरी माशीचं अटॅक त्याचा इन्फेक्शन खूप कमी होतं. तर त्या दृष्टीनं आपल्याला जर बुरशीनाशक म्हटलं तर अगदी साधी M45 ब्ल्यू कॉपर साप अशी औषधं हलकी हलकी घेतली तरी चालण्याजोग आहे. मेन आपल्याला बघायला लागेल बोंडआळी आणि काळा मवा या दोन जर रोगांचं जर आपण काळजी घेतली तर हे पीक अतिशय रोगाला कठीण आहे, दाट आहे आणि एकदम सोपं असं पीक आहे. खरं तर अनेक व्हरायट्या मार्केटला देणारा माणूस असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जशी विकास नलवडेंची ओळख आहे तशी व्यापाऱ्यामध्ये आणि मार्केटमध्ये देखील विकास सरांची ओळख आहे. आणि खरं तर झेंडू कलिंगडामध्ये तर आता विजय विराट सारखा वाण असेल किंवा झेंडूमध्ये प्राईम ऑरेंज ड्रीम येलो सारखे तक्तीचे झेंडू असतील. त्यानंतर खरं तर ह्या शेवंतीमध्ये दबदबा मार्केटमध्ये समोर जातो विकास सरांचा. तर मग या दबदब्यामध्ये तुमचे मित्र असलेले व्यापारी या नवीन धुपकली व्हरायटीबद्दल काय म्हणतात, त्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय, उद्या शेतकऱ्यांनी लागवड केली तर त्याला बाजारामध्ये मागणी आहे का? कारण एखादी नवीन व्हरायटी शेतकऱ्यांनी लागवड करत असताना त्याच्या डोक्यात एकच असतं की नवं लावतोय, पण त्या नव्याला बाजारामध्ये मागणी आहे का नाही, फार महत्वाची गोष्ट आहे. तर त्या व्यापारी मित्रांच्या काय प्रतिक्रिया आहेत? खरं तर सर हे योगायोग म्हणावं लागेल. तर ही व्हरायटी आणण्यामागं व्यापाऱ्यांचं खूप मोठं योगदान आहे. कारण व्यापाऱ्यांनीच आम्हाला ही व्हरायटी ह्या पिरियडला आम्हाला कोणती तरी व्हरायटी द्या की फुलं सगळी खराब होत आहेत आणि मला एप्रिल मेला अशी व्हरायटी द्या की पाकळी करपली नाही पाहिजे. आणि हे 2 वर्ष सातत्यानं मागणी होते त्यांच्याकडून आणि त्या दृष्टीनं आम्ही शोध घेतोय आणि मग वेगवेगळ्या एरियात त्याचं ट्रायल होत आहेत आणि त्यातून ही व्हरायटी आली. तर ऍक्च्युली व्यापाऱ्यांना ही व्हरायटी खूप आवडली आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं ही व्हरायटी एप्रिल मे साठी अगदी व्यापाराच्या दृष्टीनं एक चांगली संधी मानली जाते. खरं तर नवी व्हरायटी आहे, अजून बाहेर किती ठिकाणी उपलब्ध आहे मला माहित नाही. तर उद्या हा व्हिडिओ बघून एखाद्या शेतकऱ्याने जर ठरवलं की बाबा उन्हाळ्यामध्ये दणकट असलेली आणि उन्हाळ्यामध्ये रेट पण चांगला देणारी व्हरायटी म्हणून जर ही धुपकली व्हाईट व्हरायटी लावायची असेल तर त्यानं कसा संपर्क केला पाहिजे, कुठं संपर्क केला पाहिजे? आणि आज रोजी उद्या फेब्रुवारी मार्चची लागवडी तुम्ही सांगताय करा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणून, तर त्यासाठीची रोपं आपल्याकडे तयार आहेत का? तर फेब्रुवारी मार्च ह्या महिन्यात जर तुम्हाला धुपकली व्हाईट लावायला अतिशय चांगली संधी आहे आणि ह्यासाठी लागवड करायची असेल तर आपल्या विकास हायटेक नर्सरीमध्ये तुम्ही संपर्क साधावा. आणि आम्ही नेहमीच सगळ्याच व्हरायट्यांचे सगळीच रोपं तयार ठेवायचा प्रयत्न करतो आणि शेतकऱ्यांना नक्कीच आपण रोपं उपलब्ध करून देतोय. तुम्ही विकास हायटेक नर्सरीची संपर्क साधावा आणि तुम्हाला ही व्हरायटी उपलब्ध करून दिली जाईल. अगदी खरं तर अशा पद्धतीने एखादी नवीन व्हरायटी शेतकऱ्याकडे जाणं आणि मला देखील पाहायला मिळणं आणि पहिल्यांदाच खरं तर ह्या धुपकलीचा व्हिडिओ तुम्ही माझ्यासोबत करता याचा मला खूप आनंद आहे. कारण याच्या अगोदर देखील विजय विराट कलिंगड असेल, प्राईम ऑरेंज ड्रीम येलो सारखा झेंडू असेल, अशा अनेक संबंधितले व्हिडिओ खरं तर तुम्ही आणि मी एकत्रित केलेत. आणि त्यामध्ये आता या शेवंतीमध्ये जिथं खरं तर शेवंतीची शेती कशी केली पाहिजे, शेवंतीच्या व्हरायट्या कशा निवडल्या पाहिजे, त्या नव्या शेवंतीच्या नवीन व्हरायट्या बाहेरून आणायच्या कशा, अनेक देशांमधून जाऊन त्याचं मार्केटिंग कसं करायचं, त्याची लागवड कशी करायची, त्याचे डेमो प्लॉट कसे उभा करायचे, त्याचं सर्वेक्षण कसं करायचं आणि शेतकऱ्याची गरज आणि बाजाराची मागणी विचारात घेऊन कशी लागवड करायची या संदर्भातलं अनेक वर्षापासूनचं मार्गदर्शन खरं तर तुमचं सुरू आहे. मध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्याची आणि व्यापाऱ्याची गरज लक्षात घेऊन जिथं शेतकऱ्याला उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरला टिकणारी, त्याची कळी कुठं न करपता बाजाराला चांगला माल जाणारी आणि बाजारामध्ये व्यापाऱ्याला देखील खाली ग्राहकांना विकताना अतिशय फ्रेश ताजं फुल येणारी अशी कुठली व्हरायटी असेल तर ती अशा पद्धतीनं धुपकली व्हाईट नावाची ही व्हरायटी आहे. आणि ही व्हरायटी आता नव्यानं बाजारामध्ये येते. व्यापाऱ्यातून मोठी मागणी आहे, शेतकऱ्यातून त्याला चांगल्या पद्धतीची पसंती मिळावी अशी त्याची गुणवैशिष्ट्य आहेत. आणि याची जर तुम्हाला रोपं पाहिजे असतील, त्याच्या संदर्भातली काही माहिती पाहिजे असेल, रोपांच्या पश्चात त्याच्यानंतरची सेवा पाहिजे असेल तर तुम्ही विकास हायटेक नर्सरीशी संपर्क साधू शकता. या व्हिडिओमध्ये आम्ही त्याचे नंबर देखील देतोय. जिथं व्हिडिओमध्ये नंबर दिले तिथं संपर्क साधून तुम्ही या व्हरायटीबद्दलची माहिती आणि त्याच्या रोपांच्या संदर्भातली मागणी त्या ठिकाणी करू शकता. कॅमेरामन मयूरसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, तुंग.